बैलांच्या झुंजीत तोल जाऊन विहिरीत पडलेल्या एका बैलाला नागरिकांनी अथक प्रयत्न करत विहिरीतून सुखरूपपणे बाहेर काढलं, तर बचाव कार्यादरम्यान अनेकांना गंभीर जखमा झाल्या, तरी देखील बचाव कार्य सुरूच होतं। तळेगाव ठाकूर इथं शेतकरी दादाराव घोरमाडे यांच्या मालकीची बैलजोडी पाणी पिण्यासाठी विहिरीजवळील टाकीकडे नेण्यात आली होती। यावेळी एका बैलानं दुसऱ्या बैलाला धडक दिल्यानं एका बैलाचा तोल जाऊन विहिरीत पडला। घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलीस पाटील किशोर दिवे यांनी ट्रॅक्टरची व्यवस्था केली, तर महेश लांजेवार, मारुती निमकर, विशाल मेश्राम, परेश उईके आणि डुबा थोरात त्यांनी विहिरीत उतरून बचाव कार्य सुरू केलं। दोरखंडाच्या सहाय्यानं बैलाला सुरक्षित बांधून ट्रॅक्टरच्या मदतीनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला। जवळपास 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बैलाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं। दरम्यान या बचाव कार्यात सहभागी झालेल्या काही नागरिकांना दुखापत झाली असून त्यांच्यावर तळेगाव ठाकूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आलेत। विहिरीत पडलेल्या बैलालाही किरकोळ दुखापत झाली असून पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल महल्ले यांनी त्याच्यावर उपचार केले आहेत। सध्या बैलाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे। खरीप हंगामाच्या तोंडावर बैल वाचल्यानं शेतकरी दादाराव घोरमाडे यांचं मोठं संकट टळलं असून ग्रामस्थांच्या एकजुटीचा आणि सामाजिक बांधिलकीचं सर्वत्र कौतुक होत आहे।